हाय, सगळ्यांना दंडवत प्रणाम. अ, हा जो व्हिडिओ आहे तो वुमन्स डेच्या दिवशीचा आहे, म्हणजे 8 मार्चचा. एडिटिंगला थोडासा लेट झालाय आणि सकाळी सकाळी आमचा असा मस्त नाश्ता चालू होता. अजून अंघोळ वगैरे नव्हती. उशिरा उठल्या होत्या आणि त्यांना भूक लागली होती, म्हणून म्हटलं अगोदर नाश्ता करा, मग मी अंघोळ घालते. आणि मी काल सिटीमधून आणलेले ड्रेस आहेत, त्यांना खूप जास्त आवडले दोघींना सुद्धा. मस्त अशा दोघीजण पोहे खात होत्या. नंतर आमचा नाश्ता झाला आणि आम्ही निघालो होतो बाहेर. बाहेर म्हणजे कुठं तर डीमार्टला जाण्यासाठी. कारण घरातला किराणा संपला होता आणि तोच आणायचा होता. डीमार्टला जायचं म्हणजे आपल्या आपल्या पिशव्या तर सोबत असायला पाहिजेत. आणि मी शक्यतो पिशव्या घरूनच घेऊन जाते. प्रत्येक वेळी नवीन पिशवी घेणं सुद्धा नाही परवडत. आणि घेतली तर इतक्या पिशव्या घरी आणून त्याचं करायचं तरी काय. त्या डीमार्टला गेलो, बॅग वगैरे सेल करून घेतल्या. आणि रविवार असल्यामुळे गर्दी सुद्धा होती. म्हणजे कसं 10-11च्या नंतर गर्दी होतेच आणि ऊन सुद्धा तेवढंच प्रचंड पडतंय. तर ट्रॉली घेतली आणि या दोघींची भांडणं लागली होती की ट्रॉलीत बसण्यासाठी. मी बसू का तू बसू. दोघींनाही बसवतो आम्ही. त्याच्यानंतर सामान वगैरे सगळं घेतलं. त्या डीमार्ट मध्ये इतकी गर्दी असती आणि शिवण्या सर्वज्ञाला घेऊन काही गोष्टी नाही शूट करता येत. कॅमेरा पकडायचा की सामान भरायचं हेच कळत नाहीये. तर सगळं सामान वगैरे घेतलं. आम्ही अगोदर रेंटने राहायचो, तिथल्या शेजारच्या आमच्या काकू भेटल्या होत्या डीमार्ट मध्ये. तर त्यांनी सर्वज्ञाला छान आईस्क्रीम वगैरे दिली होती. तर ती तीच खात होती. आता 2-3 बॅगा झाल्या होत्या, पण गाडीवर आम्ही चौघजण नाही जात आहेत आणि ऊन सुद्धा खूप पडलं होतं. आणि गाडी उन्हात असल्यामुळे इतकी तापली होती ना, म्हणून आम्ही रिक्षा बुक केली. आणि मग रिक्षा बुक करून आम्ही घराकडे निघालो. आता त्याच्यानंतर मग घरी जाऊन परत बाकीची तयारी होती. अजून स्वयंपाक वगैरे सुद्धा माझा झाला नव्हता, कारण सकाळी आम्ही नाश्ता करून आलो होतो, नंतर ऊन पडतं म्हणून. हाय, काय घेतलंय तू? काय घेतलंय? पॉपकॉर्न घेतले का? काय घेतलंय? कोण खाणार ना मग? चाललोय आता घरी. सामान भरलं रिक्षामध्ये. बाबा गाडीवर येत आहेत, आता नाही येणार बाबा. आपल्याकडे बॅगा होत्या ना, मग त्या बसत नव्हत्या, म्हणून बाबा म्हणले मी गाडीवर येते. ऊन पण पडलंय ना खूप. घरी आलो, रिक्षात बसून आलो होतो तरी सुद्धा इतका उन्हाचा त्रास होत होता. जे ऊनच तेवढं पडलं होतं. तर आल्याला यांना भूक लागली होती, म्हणून यांना मी शेव दिली. शेवणे पॉपकॉर्न खात होते त्या, आणि शेव सुद्धा दिली होती. म्हटलं आता यांचं खाणं चालू आहे, तोपर्यंत लगेच उठून आपण मस्त मसाले भात बनव. कारण दुपार झाली होती आणि जास्त काही भूक सुद्धा नव्हती, पण जेवण तर केलं पाहिजे ना. आमचं चालू होतं डिस्कशन, कारण बाबाने येताना उसाचा रस नव्हता आणला, म्हणून मी त्यांना विचारत होते. तर त्याच्यानंतर मी मसाले भाताचा कुकर लावला आणि मग पटपट सामान सुद्धा भरायला घेतलं. जे काही एक्स्ट्राचं सामान आहे किंवा डबे भरून जे काही शिल्लक राहतं, तर ते सामान मी असं एका मोठ्या टाकीमध्ये भरून ठेवते. त्यावेळेस काही तेलाचा डबा नव्हता, बॅगच आणलेला आम्ही. आणि शक्यतो जेवढं भरणीमध्ये बसेल तेवढं सामान मी आणते. म्हणजे 1-1 किलोच्या भरण्या आहेत माझ्याकडे आणि तेवढं सामान आम्हाला पुरेसं होतं. कारण हा जर पसारा परत असा ठेवला असता ना, तर मग तो उद्यापर्यंत तसाच राहिला असता. त्यामुळे पटकन मी चेक केला आणि मग लगेचच भरून घेतला. तर घरातील सामान कसं भरायचं किंवा डीमार्टमध्ये जर बघितलं तर बऱ्याच जणांना वाटतं की जास्त खर्च होतो, किंवा घरातलं किराणा सामान आणताना कोणती काळजी घ्यायची. या गोष्टींचा मी एक स्पेशल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आता माझं काम झालं होतं आणि आज नेमकी आमच्या कामवाल्या मावशीने सुद्धा सुट्टी घेतली होती, त्यामुळे माझी भांडी खूप पडलेली. तर मी भांडी घासायचं काम करत होते आणि यांचं चालेल की गॅस सर्व्हिसिंग करायचा. ती शेगडी जी आहे ना, ती एका बाजूची मोठी साईज अजिबात चालतच नव्हती. चपाती भाकरी भाजायला खूप प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे कामच उरकत नव्हतं. तर सगळी कामं वगैरे झाली आणि 6 वाजता आमच्या सोसायटीमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम होता. त्याच्यासाठी आम्ही तिघी मायलेकी अशा छान रेडी झालोय. साऊथ इंडियन थीम होती, पण मला काही ती साऊथ इंडियन साडी नेसता येत नाहीये. पण साऊथ इंडियन साडी होती, पण मी आपली नॉर्मल नेसली होती. आणि सगळे गेले होते आणि आम्हालाच लेट झाला होता. आम्ही कधीच कुठे लवकर जात नाही. कारण ज्यांची लहान मुलं असतात ना, त्यांना काही लवकर जाणं शक्य होत नाही. कारण आधी मुलींचा आवरा, मग आपला आवरा, परत घरातली कामं असतात. त्याच्यामुळे वेळ तर होतोच. आणि सकाळपासून, म्हणजे सकाळपासून नाही म्हणता येणार, कालपासूनच इतकी धावपळ चालू होती ना. आणि सर्वज्ञाला वाटलं की आपण सायकल खेळायला निघालोय खाली, म्हणून ती सायकल घेत होती. आणि ही बघा माझी चिमणी. दोघी सुद्धा छान दिसत होत्या. मस्त आम्ही तिघी सुद्धा रेडी झालो होतो. आता पिशवी म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून थोडंसं खायचं आणि पाण्याची बॉटल घेतली होती मी. आणि मग निघालो आम्ही खाली. तर सगळेच खाली पार्किंगला जाणार होते, त्यामुळे लिफ्टचा सुद्धा वेट करावा लागत होता. आणि खाली साऊंड वाजत होतं, त्यामुळे यांचं म्हणणं होतं की आई चल, सगळे आले आणि आपल्यालाच उशीर होतोय. खाली गेलो तर या मस्त अशा एकदम खूप छान सगळ्यांनी
जो ड्रेस कोड आहे तो फॉलो केला होता. सगळ्यांनी मेकअप खूप छान केला होता आणि यांचं चालू होतं फोटोशूटचं. आणि साऊथ इंडियन लोक आहे म्हटलं तर त्यांचं म्हणणं की खाली पांढऱ्या गंधाचा टिपका लावला पाहिजे, म्हणून त्या मला लावत होत्या. मग आम्ही सुद्धा खाली गेल्यानंतर छान असे फोटो वगैरे काढले. आता आमचा गॉगल राहिला होता घरी विसरून, तर मग बाबांना कॉल केल्यानंतर परत तो बाबांनी खाली आणून दिला. आणि अजून सगळ्या बायका आल्या नव्हत्या त्यामुळे अजून फोटोशूटच चालू होतं. थोडक्यात सनसेट काय, वगैरे होऊन गेला होता आणि स्त्री आता म्हणजे कार्यक्रमाला सुपर सुरुवात वुमन. झालेली. तर अशाच आपल्या सर्व सुपर वुमनसाठी आज आपण आपल्या सोसायटीमध्ये एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण मुलं, नवरा आणि घर सांभाळूनही जी महिला सतत हसत असते ती नाही खरं घ्या. तर सुपर. आणि आपल्या बायकांना संसाराच्या व्यापातून किंवा कोणी जॉबला जात असेल, हाऊसवाईफ असेल, प्रत्येक स्त्री काम ही करतच असते. मग संसाराच्या व्यापातून हाच तो काहीसा थोडासा वेळ मिळतो, तो सुद्धा आपल्याला काढावा लागतो आणि सगळ्या महिलांनी ऐसा लगा तुमसे मिलके, ऐ मेरी जाने बता, तेरी मेरी तेरी एक जान है, तेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेगी सदा, तुमसे न होंगे जुदा. त्याच्यानंतर छोट्या मुलींचे डान्स परफॉर्मन्स होते आणि सगळ्यांनी खरंच खूप छान डान्स केले होते. म्हणजे ऑन द स्पॉट हा डान्स परफॉर्मन्सचा ठरलेला कार्यक्रम होता. शिवण्याने सुद्धा खूप छान डान्स केला. आणि माझ्या शिवण्याने सुद्धा ऑन द स्पॉट केलेला हा डान्स आहे. कारण तिला डान्स क्लास वगैरे अजून लावलेला नाही आम्ही. लावायचा आता ती फर्स्टला गेल्यानंतर. आणि आता इकडे सगळे लहान मुलं खेळत होते आणि सर्वज्ञाचा सुद्धा डान्स चालला होता. म्हणजे खूप छान सर्वज्ञा सुद्धा डान्स करते कारण शिवण्याचं बघून ती सगळं शिकत असते. त्याच्यानंतर गेम सुरू झाल्या. खूप साऱ्या गेमची सुद्धा अरेंजमेंट केली होती सगळ्यांनी आणि मस्त असं प्रत्येकीने त्या गेममध्ये सुद्धा सहभागी झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येकजण आपलं भान विसरून अगदी मस्त मन मोकळं मनमुराद आनंद लुटत होत्या. त्याच्यानंतर मग हा एक गेम होता. जे 2-4 गेम होते जे छोटे-छोटे होते, पण खरंच त्याचा आनंद खूप वेगळा होता आणि आपण वेगळं काहीतरी करतोय किंवा सगळं मुलं-बाळं, संसार सगळं विसरून आपण एका वेगळ्या दुनियेत आहे, असं काहीसं वाटत होतं. तर इकडं कार्यक्रम चालू होता आणि शिवण्या सर्वज्ञाचं सुद्धा इकडं बलून खेळणं चालू होतं. आता जवळ-जवळ 6:30-7 ला चालू झालेला कार्यक्रम संध्याकाळी 11 वाजेपर्यंत होता. पण दोघींनी सुद्धा अजिबात मला त्रास दिला नाही. खूप छान दोघीच्या दोघी खेळत होत्या. त्याच्यानंतर मग सगळा कार्यक्रम झाला आणि आता लास्ट होतं केक कटिंग. आता केक आणला रे आणला म्हटलं की सगळ्यांचं Markets to discuss with all the boardroom dramas along the way. Find out how to get a good bag for dinner. Listen wherever you get your BBC podcasts. आता इतके सारे डान्स, गेम सगळं करून झालं होतं. मग आता भूक सुद्धा जोरात लागली होती आणि जेवणाचा मेनू होता मस्त अशी व्हेज बिर्याणी, चॉकलेट फ्लेवरचा केक होता आणि सोबत कोशिंबीर सुद्धा होती आणि खरंच बिर्याणी खूप छान झाली होती, अप्रतिम. तर असा काही जेवणाचा मेनू होता आणि अशी पंगत बसली होती. सगळ्यांचं पण अगोदर लहान मुलांनी सगळ्यांनी खाऊन घेतलं होतं, म्हणजे सगळ्यांना चारून घेतलेलं. अगोदर लहान मुलांची पंगत होती आणि मग बायका बसल्या होत्या. आता कुणाला कशी कुठे जागा मिळेल तिथं ते सगळे अरेंज झाले होते. कोणी खाली बसलं होतं, कोणी चेअरवर बसलं होतं. मग प्रत्येकजण आपापल्या हाताने घेत होते, की आज कोणीच कोणाला वाढत नव्हतं. सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं आणि खरंच जेवण सुद्धा खूप छान होतं आणि केकची चव सुद्धा खूप छान होते. आता इंडियाची मॅच चालू होती आणि मग संध्याकाळी हे सगळे इथं आणि ह्या बायका सुद्धा थांबल्या होत्या, की मॅच जिंकते आणि इकडं मुलं थांबलेले ते फटाके घेऊन थांबले होते, की मॅच जिंकल्यानंतर फटाके फोडायचे आणि शेवटी फायनली मॅच सुद्धा जिंकली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी फटाके वगैरे फोडले. 11 वाजले होते. आम्ही घरी आलो आणि आज वुमन्स डे स्पेशल आम्हाला खूप छान असे गिफ्ट सुद्धा भेटले होते. एक हातातलं कड होतं आणि एक छान असं
जे ट्रेंडिंग वालं मंगळसूत्र होतं. काय म्हणत होती? अशी म्हणून रडत होती का? यो बाई नाही ना गं माझा बाबू नाही 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 नाही. बास की आता. आई आई म्हणून रडत होती काय? तिला एवढं काय दुःख झालंय पण. आता इथं झालं होतं असं की 10-15 मिनिटं या अगोदर वरती आली होती बाबांसोबत आणि मी खाली थांबले होते. मग 15 मिनिट सुद्धा ती आईला सोडून नाही राहू शकत. त्यामुळे मग ती इतकी रडत होती की मी आई आई म्हणून आवाज दिला आणि तू बघितलं नाहीये म्हणून तिला इतकं रडू येत होतं. आता सगळं शांत झालं होतं पण आई दिसल्यानंतर परत घईवरून आलो आणि ती इतकी रडत होती की काय विचारू नका. आणि असा खूप छान होता आमचा वुमन्स डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक